आज की नाही बागेमध्ये अशी वेगवेगळी फुलं फुललेली आहेत. जेवण काय बोलते तर सांगा, मेनू काय आहे जेवणाचा. याच्या आधी दोनदा पण मी ह्या मिरच्या काढलेल्या आहेत आणि आता ही मस्त अशी कढी आपली तयार झालेली आहे. सकाळचा चहा पहिला. या इथं या. आज शेरू गेलाय ना फिरायला, तो आलाय लवकर. हा बघा काय झालं रे, लवकर का आलास आज? का रे? आणि वाघ्या कुठे आहे? आत्ताच गेले ते लोक, अर्धा तास झाला. वाघ्या कुठे आहे? वाघ्या वाघ्याला टाकून आलास काय रे? हा बाबू बसा खाली, इथे येईल तो पण. बस खाली. काय झालं? घाबरलेला दिसतोय बघा. सांगतो कोण जायला? सकाळी 5 वाजल्यापासून यांची सुरुवात होते. 5 वाजल्यापासून बोला. दोघं पण उठून बसतात. अजिबात स्वतः पण झोपत नाही आणि आम्हाला पण झोपून देत नाही, असं त्यांचं असतं. मग अशी 6च्या दरम्यान मग कुणालच्या बाबांनी सोडलं त्यांना पण शिसू करायचं असतं ना, त्याच्यामुळे सोडावंच लागतं. मग येईल आता भाग्या. चला जरा बाहेरचं बघूया. आज पाऊस पडला असं वाटतंय, कारण जमीन सगळीने जास्त प्रमाणामध्ये ओली दिसते. पाऊसच पडलाय. घाबरायचं नाही. कोण ओरडलं तुला? सकाळ सकाळ ओरडलं? पाणी प्यायचं. पाणी प्यायचं. आले 1 मिनिट आले. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये. आणि नेहमीप्रमाणे आमचं बागेतलं बघा म्हणजे फेरफटका चालू आहे. तर आज की नाही बागेमध्ये अशी वेगवेगळी फुलं फुललेली आहेत. भाज्यांची वगैरे फुलं असतात ना, ती पण बघायला ना खूप सुंदर असतात. तर झटपट तुम्हाला दाखवते. म्हणजे असं वेगळंच वाटतं ते बघायला. तर हे बघा, हे पहिलं फूल आहे घोसाळ्याचं. फळ आहे त्याला, पारोशी म्हणतात ना, पारोशी ते. आणि त्याला मागे बघा फळ पण लागलेले. पिवळ्या रंगाचं फूल आहे आणि किती सुंदर दिसतंय बघा. अशी ही वेल आहे ना, अशी इकडे इकडे पसरत गेलेले आणि सगळे फुलं पण बघा लागलेले आहेत. आणि हे बघा, हे सफेद आणि हलका जांभळा रंग, वालीच्या शेंगा आहेत ना त्यांची फुलं आहे ती. छान वाटते बघायला. हे बघा इथे पण. हे बघा, हे आपलं काकडीचं फूल. छोटी छोटी काकडीची ही फुलं, पण रंग बघा किती सुंदर दिसतो त्याचा. पिवळा रंग. बहुतेक सगळी फुलं ना पिवळ्या रंगाचीच असतात ना. आणि हे बघा भोपळ्याचं फूल, ते सुद्धा पिवळ्या रंगाचं. खूप छान वाटतं बघायला. हां. आणि ही बघा, ही आपली पडवलची वेल आहे आणि तिला सुद्धा फुलं वगैरे बघा आलेली आहेत, पण अजून फुललेली नाही आहे. ही पण सफेद रंगाची फुलं असतात. इतकं सुंदर वाटतं ना बघायला. 1 मिनिट. आणि ही दुधीची वेल आहे. दुधीची फुलं असतात ना, ती पण सफेद रंगाची असतात. आणि ही जी फुलं आहेत ती संध्याकाळच्या वेळेस फुलतात. तुम्हाला मी दाखवीन जेव्हा फुलतील ना तेव्हा. आता आपली ही वेल आहे ना भरत चालले. आणि हे पारोशी बघा कुठून आलेली आहे. बापरे, ती लावलेली नाही आहे, आपोआप रुजलेली पारोशी आहे. आमच्याकडे पारोशीची कमी नाही आहे, भरपूर अशी वाढते त्याच्यामुळे. नाही हां तेच ना, पारोशी ना. चला हे आता हे रान जरा पसरवूया. हे बघ, हे काढलेलं गवत आहे ना, ते आता कुसलं आहे. आता ते इथे आम्ही सगळीकडे हे पसरवून ठेवणार, म्हणजे पुन्हा गवत काय वाढायला नको ना, त्याच्यामुळे. वर जा आपल्या ह्याच्यामध्ये, बाहेर नाही जायचं फिरायला.
तर आता सकाळच्या नाश्त्याची तयारी चालू केली. आज नाश्त्यामध्ये चपाती भाजी पटकन बनवायचे. परत कुणाच्या बाबांना जायचं आहे बाहेरसुद्धा, आणि बाहेर म्हणजे बाहेर जाणार दुसरीकडे. नंतरला बागेतलं काम पण बाकी आहे, ते सुद्धा करायला घ्यायचं आहे. तर तीच सगळी तयारी माझी आता चालू आहे. तर आज फ्रीजमधली सर्व भाजी संपली होती, त्याच्यामुळे म्हटलं आता काय बनवावं. तर बागेतून ना सर्व पालेभाजी काढून आणली, म्हणजे भोपळ्याची फुलं आणली, पानं आणली काढून. नंतरला शेवग्याचा पाला असून तो थोडासा आणला, म्हणजे म्हटलं मिक्स भाजी करूया. मिक्स भाजी ना खूप छान लागते. तरी ते तेल टाकले कढईमध्ये, आणि त्या तेलामध्ये कांदा टाकला चिरलेला, हिरवी मिरची टाकली, लसूण टाकली, आणि मग चिरलेली जी मिक्स भाजी आहे ना ती टाकली. चवीप्रमाणे मीठ टाकलं, एक वाफ येऊन दिली, आणि नंतरला झाकण ठेवून 1-2 मिनटं शिजून घ्यायची. भाजी आपली तयार झाली. मिक्स भाजी, पालेभाजी, आणि सगळ्या शेवटी त्यात खोबरं टाकलंय. इथे चपात्या पण झाल्या. सगळ्यांना नाश्ता देते. शेरू बघा भुंकतोय आपला. पत्रावळ्या केल्या आज, म्हणजे विकत नाही आणल्या बाहेरनं पत्रावळ्या जेवायला. केळीच्या पाण्यात सगळ्यांना जेवण, मग डाळ बाहेर साडली मग कसं करणार? हा, डाळ सांबार असं बाहेर साडलं मग कसं करणार? मग अच्छा, आपली दसऱ्याला फुलली पाहिजे. फुलतील अजून काय बोलते, जेवढा मोकळा करत तेवढा. जेवण काय बोलते तर सांगा, मेनू काय आहे जेवणाचा? डाळ भात भाजी कसली आहे? कसली? बटाट्याची एक मिश्र भाजी. आणि गोड काय? लाडू, लाडू, पेढे, रवा. चिकनपुरी नाही, चिकनपुरी नाही परवडत. भात ना. भात. आणखी काय? आणखी काय नको, बस झाला. तुम्ही चपाती भाजी खाताय काय सांगा? नको चपाती, फक्त चाय जराशी दे. आज काकांच्या घरी जेवणाचं आमंत्रण होतं आम्हाला. म्हणजे आता बघा पितृपक्ष चालू आहे ना, तर त्यांच्या घरी आज होतं जेवणाचं. तर कुणालचे बाबा दुपारी तिकडे जाणार होते जेवायला, त्याच्यामुळे सकाळीच नाश्त्यामध्ये पण आणि दुपारच्या जेवणात पण, म्हणजे माझ्यासाठी पण म्हणजे चपाती भाजी बनवून घेतली पटकन. म्हणजे 2 वेळचं सगळं करून झालं. आणि त्याच्यानंतर इथे वाघ्या शेरू यांच्यासाठी नाश्ता मी इथे मिक्स करायला घेतलेला आहे. काल पण काढला होता मिरच्या. ऐकलंस? तू शेपटे हलू नको वाघ्या. तू शेपटे हलवलंस तरी मी तुला सोडणार नाही. लाडत आल्या शेपटे हलवतोय. एक तर झोपलाय, पण वाघ्या शेपटी हलवतोय, आणि म्हणजे गोड गोड बोलून मग आई त्याला माहिती तर सोडेल ना. काम सांगत तू एक फक्त कटिंग करायला तुला जमणार नाही. मग कटिंग झाली मला तिकडे पुदिना आहे, पुदिना लक्ष ठेव. ऐकलंस का? हा, ते सगळं बघतो. तर मिरच्यांचं खत पाणी आम्ही काल घेतलं होतं करायला. काल अर्ध केलं आणि अर्ध राहिलेलं आज करते, कारण त्यात तण भरपूर होतं. आता मिरच्या बघा सगळ्या काढून घेतलेल्या आहेत. म्हणजे ह्याच्या आधी 2दा पण मी ह्या मिरच्या काढलेल्या आहेत, आणि आत्ता सगळ्या जितक्या पण होत्या ना लहान मोठ्या सगळ्या मिरच्या काढून टाकल्यात. आणि सर्व झाडं जे आहेत रोपटी ते कुणालच्या बाबांना कटिंग करतात. पूर्ण कटिंग करून टाकणार ना. आणि मग खत पाणी वगैरे सगळं माती बिती काय घालायचं ना ते सगळं करणार इथे. ही जी मिरची आहे ना खूप तिखट आहे. मस्त मिरची आहेत ना. गेल्या वर्षीची रोपं आहेत ही, ह्या वर्षी नाही लावलेली, गेल्या वर्षीची आहेत. पण अजून पण बघा छान आहेत. म्हणजे मिरचीची रोपं कशी पटकन मरत नाही. चांगलं असं खत पाणी वगैरे दिलं ना की छान असे राहतात. तर सगळं आता इथे करायचं आहे. हां, मुरडा झालाय ना, रोग झालाय. ते पानं ना अशी हे होतात बघा, वेडी वाकडी होतात, त्याला मुरडा रोग म्हणतात. त्याच्यामुळे आता खत पाणी केलं का होईल व्यवस्थित. जरा स्प्रे करायचा, पूर्ण छाटून टाकणार. पण हे बघा हे कसं पूर्ण छाटलंय, तशा पद्धतीने सगळं छाटून टाकणार. सगळं काही नाही ठेवायचं असं. आजारपणाचं कसं आहे, इकडनं तिकडे उडतो ना. हे बघ संसर्गजन्य रोग. हां, पानं बघ कशी. हां, हे बघा पानं कशी. ते तिकडचं बघ, ते आहे ना कढीपत्ता तिकडचं, ती मिरची आणि ती तळणीची आहे. ती मस्त मिरची आहे ती.
चला ह्यांना करू दे खत पाणी. ते बघ खालच्या साईडला मिरच्या लटकतात त्या बघ. त्या एका रोपावर राहिला आहे बघ, माझं लक्ष नाही ना. हे बघ त्या पायपाच्या इथं जॉईंडर आहे ना तिथे. एकच आहे. हा मग तेच ते राहिले ते. चला आणि थांबा अजून तुम्हाला दाखवते. हा बघा हा पुदिना ना लावला होता इथे. मला वाटतं एखाद कांडी लावलेली, पण आता बघा केवढा झाला आहे तो. थोडंसं इथे पण त्याला साफ करून घेणार. सगळं काय 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 पडलं आहे बघा. पुदिनाला पाणी लागतं ना भरपूर, त्याच्यामुळे ही पाण्याची जागा आहे ना, म्हणून मी इथे लावला. मग पाण्याच्या जागेवर चांगला होतो. हां छान झालं ना, मस्त झालं आहे. अजून होत जाईल, तो वाढत जाईल. आणि आता ह्या मिरचीचं बघूया काय लोणचंच करायला लागेल, कारण इतक्या मिरच्या ठेवल्या तर सुकून जातील. हा बघा आमच्याकडे पाऊस पडायला लागलाय. वाजलाय दुपारचा 1 आणि हे बघा बसलो जरा निवांत. अचानक चालू झाला ना पाऊस. अचानक एकाएकी पाऊस चालू झाला. परतीचा पाऊस आहे. त्यामध्ये जे खत केलेलं आहे ना त्याला उपयोगी आहे. म्हणजे खत पाणी केल्यानंतर पाऊस लागतं ना, त्याच्यामुळे बरं आहे. पाऊस पडतो ही चांगली गोष्ट आहे. हे बाबडू काय आलं बेटा? वाग्या पाऊस पडतो, जायचंय पावसात भिजायला? तोंड बघ लगेच खाली बघ. हल्लय इमोशनल ब्लॅकमेल करतो असा ह्या साईडनी ना. शेरू पाऊस पडतो जायचंय पावसात. गाई येते झोप ना. मग मस्त असा पाऊस पडतोय, छान वाटतंय. बाहेर धुक्यासारखं वाटतंय बघ, पांढरं काय उष्णता. हे वाग्या बघ इमोशनल ब्लॅकमेल करतो बघ लगेच. मान आता मगाशी चांगला तरतर होता, मान बघ आता लगेच खाली गेलेली. अय हिरो इकडे बघ. तर आता संध्याकाळची वेळ आहे आणि आमच्याकडे दुपारपासून पाऊस चालू झालेला आहे. परतीचा पाऊस. अंदाजे आता परतीचा पाऊस बोलू शकत नाही, पण परतीच्या पावसाला आवाज येतो ना, धडाम धुडूम असा आवाज. परत विजा चमकतं ना, ते पण असं होतं. पाऊस कमी पडतो पण जो आवाज असतो ना तो भरपूर असतो. त्याच्यामुळे ढोल वाजतात. तर ढोल वाजतात ना आबाळ, त्याच्यामुळे वाघ्या शेरू पण आपले घाबरून आहे ना बसलेत. कुठे गेले ते बघा. त्यांना असा आवाज झाला का ते घाबरतात. मग आता झोपलेत दोघं जण. आता मी घेतलेलं आहे, थांबा तुम्हाला दाखवते, थोडीशी तयारी किचनची. तर ह्या बघा ह्या मिरच्या आपण काढल्या ना बागेतल्या, ह्याचं लोणचं करते. म्हटलं अशात ठेवून दिल्या तर सुकून जातील आणि मग खराब होऊन जातील, कारण इतक्या काही मिरच्या आम्हाला संपणार नाही, त्याच्यामुळे लोणचं बनवते. तर पटापट सगळं तयार करून घेते, म्हणजे चिरून वगैरे घेते, झटपट तुम्हाला दाखवते रेसिपी. पितृपक्ष चालू आहे ना सध्या, मग आमच्याकडे सगळीकडे जेवणाचे आमंत्रण असतात. तर कुणाच्या बाबा आज म्हणून गेले होते, उद्याचं पण आहे. आमच्याकडे महिनाभर बघायला 15 दिवस गाव 15 दिवस गावच्या ठिकाणी जेवणाचा आराम होत असतो. हा म्हणजे कोणाच्या ना कोणाच्या घरी असं पितृपक्षाचं असतं आणि जावं लागतं. मग असं कोण नाही तर निदान एक माणसाने तरी जावं लागतं ना. असं आहे ते. तर हे बघा ह्या मिरच्या इथे चिरून घेतल्यात. थोड्याशा मिरच्या ठेवल्यात मी घरात वापरायला, म्हणजे भाजीत वगैरे टाकायला. आणि हे खोबरं किसून ठेवलं आहे. मला वाटप काढायचं होतं, कांदा खोबऱ्याचं वाटप असतं ना ते, पण आता उशीर झाला त्याच्यामुळे आता नाही काढत आहे मी, उद्या सकाळी काढेन. लोणचे बनवून घेते आणि आता रात्रीचं जेवण मला करायचं. कुकर लावून झालेलं आहे, झटपट कढी बनवायची. तर मसाल्यासाठी साहित्य बघा काय काय घेतले. जिरं घेतलेलं आहे 1 चमचा, राई आणि धणे आहेत ना यांचं प्रमाण सेम घेतलेलं आहे. हलकंसं जरा कढईमध्ये ना भाजून घ्यायचं. भाजून झाल्यानंतर एकदम गार करून घ्यायचं. गार करून झाल्यानंतर मिक्सरमध्ये घालायचं. नंतर त्यात मीठ टाकायचं, मिठाचं प्रमाण थोडंसं जास्त, हिंग टाकायचं, हळद टाकायची, हळदीचं प्रमाण पण थोडंसं जास्त, आणि थोडासा तिखट मसाला. म्हणजे तुम्हाला जर का आवडत असेल तर तुम्ही तिखट मसाला घाला किंवा नका घालू तरी पण चालतं. तर मी इथे थोडासा तिखट मसाला हलकासा टाकलेला आहे, म्हणजे रंग थोडासा लालसर पण येईल ना म्हणून टाकलेलं आहे. जाडसर हे वाटून घ्यायचं, म्हणजे एकदम बारीक पण नाही करायचं आणि एकदम जाड पण नाही ठेवायचं, असं मध्यम ह्याच्यामध्ये वाटून घ्यायचं. खूप सुंदर सुगंध येतो आहे ह्या मसाल्याचा.
आणि वाटून झाल्यानंतर मिरचीमध्ये हा मसाला टाकायचा आहे. त्याच्यानंतर त्यात टाकायचं आहे आंबट. आता आंबट पाहिजे म्हणून मी ते विनेगरचा वापर केला आहे. तुमच्याकडे जर का लिंबू असेल तर लिंबाचा रस असतो ना, तो पण तुम्ही टाकू शकता. तर 1-2 मोठे चमचे इथे विनेगर टाकलेलं आहे. व्यवस्थित असं सगळं मिक्स करून घेतलं आहे आणि नंतर त्यात टाकायचं आहे तेल. आता मी इथे साधं तेल वापरणार आहे, म्हणजे गरम तेलाचा वापर इथे नाही केलेला आहे. डायरेक्ट साधं तेल मी इथे टाकलेलं आहे. म्हणजे प्रत्येक वेळेला जेव्हा मी लोणचं करते, म्हणजे कधी पण जसं वेळ असेल त्याप्रमाणे करते मी. आता आज कसं अचानक करायला घेतलं, त्याच्यामुळे तेलाचं म्हणजे गरम करून परत थंड करायला वेळ नव्हता, म्हणून मग इथे साधं तेल मी टाकलेलं आहे. आणि छान टिकतं, त्यात पण काही असं खराब वगैरे कधी होत नाही. पाऊस चालूच आहे नुसता. आणि आता सगळ्यात शेवटी थोडंसं असं वरनं तेल टाकते. आता 1-2 दिवसामध्ये लोणचं जे आपलं आहे ते तयार होऊन जाईल. असं 2 दिवस जरा वाट बघायची. तुम्हाला मी माझं आधीचं लोणचं दाखवते. हे बघा, हे मिरचीचं लोणचं मागे बनवलं होतं, इतकंच राहिलं आहे बघा. आणि त्यावेळेस पण तुमच्याशी रेसिपी मी शेअर केली होती. तर बघा, संपायला आलं आहे आणि आता हे तयार झालेलं आहे लोणचं. कुणाला मिरचीचं लोणचं भरपूर असं आवडतं. 1 मिनिट. आता व्यवस्थित झाकण लावून ठेवून देऊया. 2 दिवसानंतर तुम्हाला मी दाखवते. लोणचं तयार करून झालं आणि त्याच भांड्यामध्ये आता घेतलेलं आहे मी कढी करायला. तर दही घेतलेलं आहे, 2 ते 3 चमचे दही घेतलेलं आहे. त्यात 1-1.5 ते 2 चमचे चण्याचं पीठ टाकलं आहे आणि अगोदर सगळ्यात आधी ना चांगलं फेटून घ्यायचं. त्यात थोडंसं चवीप्रमाणे मीठ पण टाकायचं. म्हणजे मीठ आपण जर का नंतर टाकलं, फोडणी दिल्यानंतर, तर कढी आपली फाटते. त्याच्यामुळे कधी पण कढी करताना ना, की आपण जेव्हा दही बेसन मिक्स करतो ना, त्यावेळेसच मीठ टाकायचं. कढी आपली कधीच फाटत नाही, म्हणजे उकळी आली ना तरी पण फाटत नाही. तर इथे चांगलं असं मिक्स करून घेतलं. मग त्यात गरजेप्रमाणे पाणी टाकलं, रवीने चांगलं फेटून घेतलं आणि त्याच्यानंतर फोडणी करायची तयारी. तेल टाकलेलं आहे कढईमध्ये. तेलामध्ये राई टाकलं आहे, हिंग टाकलं आहे, लसूण, जिरं, सुकी लाल मिरची टाकलेली आहे आणि कढीपत्ता. त्याच्यानंतर फोडणी करून घ्यायचे कढीची आणि त्यात नंतर थोडीशी चवीप्रमाणे हळद टाकायचं आहे. आता मीठ बघा आपण अगोदरच टाकलं होतं. कोथिंबीर असेल तर कोथिंबीर पण टाकायची. आता माझ्याकडे कोथिंबीर संपलेली आहे, त्याच्यामुळे कोथिंबीरचा वापर इथे मी नाही केलेला आहे. 1 उकळी येऊ द्यायची चांगली आणि गरजेप्रमाणे जर का वाटलं तर कमी जास्त तुम्ही पाणी असं करू शकता. थोडंसं पाणी पण मी नंतर यातना ॲड केलं होतं आणि 1 उकळी येऊ दिली. ठीक. आणि ही बघा, ही मस्त अशी कढी आपली तयार झालेली आहे. फक्त या कढईमध्ये की नाही कोथिंबीर नाही आहे त्याच्यामुळे. तर कोथिंबीर असते ना अजून मस्त लागली असती. चला आता ना 1 मिनिट कढून घेते आणि मग गॅस आहे ना बंद करते. तर कुणालच्या बाबांनी आज जेवण स्किप केलेलं आहे, जेवले नाही आहेत ते. त्याच्यामुळे आता फक्त काहीतरी हलकं फुलकं खात आहेत, असं आहे ते. हां, माझं अजून किचन आवरायचं बाकी आहे. 5 मिनटं इथं बसले. आपले भाग्या शेरू गाढ झोपी गेलेले आहेत मगाशीच, म्हणजे 15-20 मिनटं झाले ते गाढ झोपले, जेवण वगैरे झालेत ते. तर चला, माझा आजचा हा जो व्हिडिओ आहे तो आता इथेच थांबवते. कसा वाटला जरूर सांगा. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया आता. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.